बहुसांस्कृतिक और बहुभाषी देश है, जहाँ विविध धर्मों और संप्रदायों का सह-अस्तित्व है। जैन धर्म इस विविधता का एक महत्वपूर्ण अंग है, जिसकी परंपराएं, सिद्धांत और जीवन दर्शन भारतीय संस्कृति में विशेष स्थान रखते हैं। जैन धर्म के अनुयायी समय समय पर विभिन्न सम्मेलनों, धर्म सभाओं और समारोह के माध्यम से अपने विचारों और आस्थाओं को साझा करते हैं। ऐसे ही समारोह का सफल आयोजन यहाँ किया जा रहा है। आज का यह जैन सम्मेलन धार्मिक दृष्टि से और साथ में ही सामाजिक और सांस्कृतिक दृष्टि से अत्यंत महत्वपूर्ण है। आज इस जैन सम्मेलन के माध्यम से धर्म, संस्कृति और समाज सेवा की दिशा में एक सार्थक कदम उठाया है और जैन समुदाय और संतों को आ रही समस्याओं पर चिंतन किया गया है। मेरे पूर्व वक्ताओं ने उन समस्याओं के संबंध में उल्लेख किया है, महाराज श्री ने भी उल्लेख किया है और उन समस्याओं को हल करने के लिए मुझे एक मांग पत्र भी दिया है। मैं आप सबको आश्वस्त करता हूं कि इस मांग पत्र पर गंभीरता से विचार करके सरकार से इन समस्याओं का समाधान कराने की पूरी कोशिश करूंगा। जैन धर्म ने ಈ ಒಂದು ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂದರೆ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ, ಧರ್ಮ ಉಪದೇಶ, ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇವೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪೂಜ್ಯರಂತ ಗುರುಧರ್ನಂದಿ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರು ಅವರ ಒಂದು ಗಟ್ಟಿಯಾದಂಥ ನಿರ್ಧಾರಗಳು ನಮ್ಮ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ತಾಲೂಕು ವರೂರು ಗ್ರಾಮದ ಹತ್ತಿರ, ಬಹುಶಃ ಅಲ್ಲಿ ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ ಮೊದಲು, ವರೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಒಂದು ಆಶ್ರಮವನ್ನು ಕಟ್ಟಿದರು. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ, ಬಹುಶಃ ಒಂದು 10-15 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇದೆಲ್ಲ ಪ್ರಗತಿಯಾಗಿದ್ದು. ಹಿಂದೆ ನಾನು ರೆವಿನ್ಯೂ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾಗೆ ಅವತ್ತು ದೇಶದ ಉಪ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಲಾಲ್ಕೃಷ್ಣ ಅಡ್ವಾಣಿಯವ್ರನ್ನ ಅಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಅದರ ಒಂದು ಚಾಲನೆ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ, ಮತ್ತು ಅನಂತ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ಇದ್ರು ಕೇಂದ್ರ ಮಂತ್ರಿಗಳು, ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಭಾಳ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿ ಇವತ್ತು ವರೂರು ಆ ಗ್ರಾಮ ಏನಿದೆ ಒಂದು ಬೃಹತ್ವಾದಂಥ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರವಾಸಿ ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಪೂಜ್ಯರಂಥ ಗುರುಧರ್ನಂದಿ ಮಹಾರಾಜರು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಹಿತ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು